तुम्ही बांधकाम मजूर असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। बांधकाम कामगार योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून ज्याची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे। कल्याणकारी मंडळाने बांधकाम मजुरांच्या पाल्यांसाठी जी स्कॉलरशिप दिल्या जात होती, या स्कॉलरशिप मध्ये काही महत्त्वाचे बदल केले असून काही स्कॉलरशिप बंद केल्या आहे आणि काही स्कॉलरशिप सुरू करण्यात आलेल्या आहे। आता या स्कॉलरशिप सुरू केल्या कोणत्या आहेत, नेमके अपडेट काय आहे हे पाहण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। तर मित्रांनो, नेमके अपडेट काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। वर्ग इयत्ता पहिली, 8वी, 10वी आणि 12वीची शिष्यवृत्ती बंद करण्यात आलेली आहे। मात्र 9वीची शिष्यवृत्ती ही सुरू करण्यात आली असून 20,000 रुपये आणि 11वी उत्तर विद्यार्थ्यांना 25,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे। आणि वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणाची शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली असून प्रसूती सहाय्य योजना पुन्हा सुरू केली आहे। यासाठी तब्बल 25,000 रुपयापर्यंत लाभ मिळणार आहेत। तसेच नोंदणीकृत कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला 3.5 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे। आता महत्त्वाची सूचना अशी की सोशल मीडियावर विश्वास ठेवू नका। कोणती योजना सुरू किंवा बंद असल्याची खात्री अधिकृत शासन निर्णय GR किंवा कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत माहितीतूनच घ्या। आणि जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेली आहे, ही सर्व माहिती कामगार योजनेच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण माहिती मिळवली असून या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे। तरी पण एकदा बांधकाम ऑफिस सोबत संपर्क करून संपूर्ण माहिती त्या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता। आणि अशा सरकारी योजनेच्या अपडेटसाठी व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच कामाचे व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये भेटत राहतील। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना नक्की शेअर करा जे बांधकाम मजूर आहेत।